थरार दोन्ही संघांना देवी आपण टाळ्यांचा प्रतिसाद. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल डाव्या बाजूला वळवलाय, बॅकअप नाहीये, चेंडू सीमारेषा चिरतोय, सरळ 4 धाब्यांसाठी भव्य स्वागत. जबरदस्त प्रहार पहिल्याच बॉलच्या पाठीमागे फलंदाज अमोल शिंदे यांनी केलेला आहे आणि या बॉलचं दिमागदार स्वागत संतोष सपकाळ जंगली यांचं केलेलं आहे. अतिशय स्वतःलाही वळवलं आणि बॉललाही चांगल्या पद्धतीने वळवलं. बॅकअप नव्हतं, डीपी स्क्वेअर लेगला मिळाला धावा 4. चेंडू क्रमांक 2. यावेळेला वीरेंद्र सहवाग स्टाईल खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललेला आहे डिक्लेअर झोन मध्ये, परंतु याच्यावरती 2 धावा तर धावून काढल्यात. पंचांचा निर्णय काय येईल? 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण घेऊया. धावसंख्येला पुढे नेऊया. 2 बॉलचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तुम्ही पाहताय सेमी फायनलचा थरार रुळे विरुद्ध गावडोशी. जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं. तब्बल KSK प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत 8व्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. यावेळेला हा टोला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बनतील, प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून चेंडू देईल. दस्तक सरळ 7 धावेसाठी. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. अमोल शिंदे यांच्या बॅट मधून एक जबरदस्त टोला आणि त्यांच्या बॅटचा हा बोलबाला तुम्ही पाहिला. ओव्हर द विकेट संतोष सपकाळ जंगली आणि यांच्या बॉलचा घेतला समाचार. क्रीजच्या खोलीचा उपयोग चांगला केलाय अमोल शिंदे यांनी आणि प्रामुख्याने ठोकला तो जबरदस्त षटकार. चला घाई करा, दोन्ही संघ घाई करा. पुढील बॉल प्रगतीपथावरती. यावेळेला थोडेसे पुढे निघून आले होते. शॉर्ट स्क्वेअर लेग आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला बॉलची फेकी, परंतु 1 धाव घेण्यापासून क्षेत्ररक्षक रोखू शकत नाहीत फलंदाजांना. आता स्ट्रायकर एंडला विवेक शिंदे. खरं तर तिन्ही खेळाडू खेळपट्टीवरती तोला मोलाचे आहेत. तुम्ही विवेक शिंदे घ्या, अमोल शिंदे घ्या किंवा संतोष सपकाळ जंगली घ्या, तिन्ही खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. प्रॉपर टायमिंग नाही. बॉल हवेत उभा राहिलाय स्वतः यष्टी रक्षक किंबहुना संतोष सपकाळ यांनी एका हातामध्ये झेल पकडली. कमालीचा झेल पकडलाय. शरीरावरचं नियंत्रण निसटलं होतं, परंतु हात बाहेर काढत पकडले कॅच. धक्का क्रमांक 1 लागलाय टीम रुळे संघाला. फलंदाज विवेक शिंदे आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही या सामन्यामध्ये. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये टायमिंग फसलं आणि स्ट्रोकही फसला आणि त्यानंतर विकेटचं पतन. संतोष सपकाळ यांनी अप्रतिम कॅच पकडलेली आहे. किंबहुना असं वाटलं की एका क्षणी हा झेल निसटतो की काय, परंतु निसटलेला नाहीये तर पकडलेला आहे. आणि 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीचं एक चांगलं प्रसारण. पाच बॉलचा खेळ इकडे संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 13 आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विनायक शिंदे क्रमांक 3 वरती. यष्टी रक्षक आणि आक्रमक फलंदाज, परंतु यावेळेला बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये आणि इथून पुढे आता टीम गावडोशी KUCC ने कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे. जिथे सुरुवातीचे काही बॉल संतोष सपकाळ यांचे महागडे होते, परंतु त्यानंतरच्या काही बॉलवरती टीम गावडोशी आणि संतोष सपकाळ जंगली यांनी कमबॅक केलेला आहे. धावसंख्या आहे 14. तब्बल पहिल्या षटकामध्ये रुळे संघ फलंदाजी करत असताना एका षटकाचा इकडे खेळ संपलाय. काही करा दोन्ही संघ, आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. टीम गावडोशी आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल, त्यासाठी विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. आता आहे इथून पुढे खुलं क्षेत्ररक्षण आणि खुल्या क्षेत्ररक्षणामध्ये आहे ती विवरचना. 3 खेळाडू आपल्याला ऑन साइडला बघायला मिळतील. डीप मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन. डीपी स्क्वेअर लेग नाहीये. डीपी स्क्वेअर लेग हे क्षेत्र खाली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज राहुल या षटकासाठी आलेले आहेत. तर स्ट्रायकर एंडला फलंदाज अमोल शिंदे तयार.
पाठी ओढलेला बॉल खेळलाय सी कॉर्नरला. क्षेत्ररक्षक तिकडे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. कॉल थांबवलाय. विनायक शिंदे आता स्ट्राईक करतील. उर्वरित 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कुठपर्यंत रुळे संघ मजल मारेल आणि कुठपर्यंत रोखण्यामध्ये यश टीम गावडोश संघाला येईल. राहुल देखील एक चांगले ऑलराऊंडर आहेत, परंतु समोरच्या बाजूला विनायक शिंदे एक उत्तम यष्टीरक्षक आणि एक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती. यावेळेला स्विंग अँड मिस. लाईन मिस करून बसले, परंतु पंचांनी कळवलं व्हाईट बॉल आहे. अरुंद बॉल. अतिरिक्त धाव फलकामध्ये जोडूया आणि धावसंख्येला पुढे नेऊया. चला घाई करा. खेळाडूंना विनंती आहे, पंचांच्या निर्णयाचा मित्रांनो सन्मान करा. आपण घाई करा, कारण यानंतर आणखीन एक सामना बाकी आहे आणि वेळ फार कमी आहे. धावसंख्या आहे 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला मैदानाच्या बाहेर बघायला मिळेल, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. यावेळेला हा टोला डीपी स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे कडक पे बेधडक षटकार. आणि पहा इथे बंड्या भाऊ यांची कॅश प्राइजची मुक्त हस्ताने उधळण. जसा मात्र फलंदाज षटकार मारतोय तसं मात्र कॅश प्राइज समालोचन कक्षामध्ये जमा होतोय. धावसंख्या आहे 22 धावा. क्षेत्ररक्षकाने केलेला प्रयत्न थोडासा अपुरा पडला. याही वेळेला अगदी डाव्या बाजूला बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषा चिरतोय. 4 धाब्यांसाठी चौकार. बंड्या भाऊ थांबायचं नाव घेत नाहीयेत. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका येतोय. बंड्या भाऊ लगेच कॅश प्राइज जमा करतायत. परंतु राहुल पुन्हा तयार होतील. कमबॅक त्यांना संघासाठी करावं लागेल. जाणले देखील जातात एका चांगल्या खेळासाठी, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत जातील तोपर्यंत त्यांच्या डोक्यावरतून बॉलने सीमारेषा ओलांडली. याही वेळेला हा बॉल आता डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. काही हरकत नाही. अप्रतिम अशी पारी खेळली गेली. बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा षटकार मारताना जरी अपयश आलं असेल, पण 2 चेंडू 12 धावा करून मात्र आपण एक धावांचा उच्चांक एक माणूस होता. आधीचा 4 होता, सॉरी माफ करा. 1 चौकार 1 षटकार. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धावपटलावरती लागते 26 धावा. चांगली खेळ केली. आल्या पावली मात्र सेट होऊन आलेला फलंदाज म्हणून नक्कीच पाहायला गेलं 1 चौकार 1 षटकार आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या नादामध्ये नक्कीच विकेटचं पतन. राहुलनं कमबॅक केला. 1 चौकार 1 षटकारानंतर मात्र विकेटचं पतन. ज्यावेळी राहुलच्या मात्र गोलंदाजीवरती षटकार चौकाला, तदनंतर मात्र पाहायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती नक्की त्याने विकेट मिळवला. हे असतं कमबॅक. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मिडॉनचे आले होते आणि प्रामुख्याने 1 धाव इथे पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवला गेला आणि तोही इकडे पूर्ण होत आहे. आणि प्रामुख्याने इथून पुढे धावसंख्या पुढे सरसावत असताना या षटकामध्ये राहुल यांना निश्चित यश मिळालं, परंतु धावसंख्येची गती कमी करू शकले नाही. धावसंख्या आहे 28. 2 गडी बाद टीम रुळे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये शैलेश शिंदे आलेले आहेत क्रमांक 4 वरती आणि त्यांच्या सोबतीला अमोल शिंदे आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत सी कॉर्नरला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडला फेक होती आणि या चेंडूच्या पाठीमागे 2 मिळतील. धावसंख्या आहे 30. 2 गडी बाद टीम रुळे. तुम्ही पाहत आहात रुळे गावची मानाची स्पर्धा, अर्थात आई सोमजाई माता चषक 2023 पर्व क्रमांक 5 हे भव्य दिव्य पर्व. आता काही वेळातच आपल्या समोर अंतिम सामना येईल, परंतु त्या अगोदर हा सेमीफायनलचा थरार आहे. चला घाई करा दोन्ही संघ. स्ट्रायकर एंडला आता फलंदाज अमोल शिंदे तयार होतील. तर या षटकासाठी गावडोशी टीम कडून गोलंदाज संदीप पवार षटक क्रमांक 3 घेऊन आलेत. यावेळेला पहा अप्रतिम बॉल. फलंदाज अमोल शिंदे यांना बीट करून जाणारा बॉल आहे.
येतोय तो निर्धाव बॉल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एक चांगली भेदकता संदीप पवार दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अमोल शिंदे यांना बांधून ठेवलंय. खोलवर टप्प्याचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक नव्हे तर आता गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली. विकेटचं पतन कॉटन बोल्ड. आपल्याच फलुतूरमध्ये एक चांगली कॅच पकडली आणि प्रामुख्याने अमोल शिंदे परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला आला. निश्चित व्यासपीठावरती संपूर्ण मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रामस्थ पाहायला मिळतील. बहुसंख्येने आज व्यासपीठ पूर्णपणे भरून गेलेलं आहे या स्पर्धेसाठी आणि प्रामुख्याने 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून हे प्रसारण तुम्ही पाहत आहात. बंड्या भाऊ यांनी आता जम्बो सरांसाठी षटकाराचं मोल वाढवलेलं आहे. 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल जम्बो सरांच्या षटकारासाठी आणि उर्वरित बॉल शिल्लक आहेत या षटकामध्ये 4. चार बॉल शिल्लक. संदीप पवार तयार ज्यांनी आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी केली. अमोल शिंदे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवला आणि किंबहुना मोठे फटके खेळू दिले नाही अमोल शिंदे यांना. यावेळेला हा बॉल डाव्या बाजूला खेळलाय. डीपी स्क्वेअर लेगला बॉल मार्गस्थ होतोय. डीप मिड विकेटचे खेळाडू बॉलवरती येतील. स्ट्रायकर एंडला फेक करतील. 2 धावा या चेंडूच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि प्रामुख्याने इथून पुढे उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. आता 1500 रुपये मोल आहे एका षटकाराचं. हेमंत शिंदे जम्बो सरांच्या षटकारासाठी मोल बंड्या भाऊंनी वाढवलेला आहे. आणि यावेळेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक जाऊन पोचतील का नाही. निर्जन सडी चेंडू टप्पा पडतोय आणि त्यानंतर पुन्हा पूर्ण केलेल्या 2 धावा. पुन्हा एकदा पारितोषिक आहे 1500 रुपयाचं षटकारासाठी. परंतु संदीप पवार 2000चं पारितोषिक. ज्या प्रकारे खेळाडू निवड प्रक्रियेला बोली वाढते ना आता त्या प्रकारे इथे षटकाराचं मोल वाढवलेलं आहे. सर आता बंडू भाऊचं प्रमोशन करायला बंडू शेठ बोलायला लागेल. पुढे आले आणि त्यानंतर डीपी स्क्वेअर लेगला हा बॉल खेळलाय. प्रामुख्याने या बॉलच्या पाठीमागे रन्स किती मिळतील. पुन्हा एकदा दुहेरी धाव. प्रामुख्याने संदीप पवार यांनी गोलंदाजी चांगली केली परंतु एक सिंगल धाव आहे पंचांनी खेळवलेला आहे. परंतु 2-2 धावा रोखू शकले नाहीयेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 35 धावा. 3000 आता षटकाराचं मोल वाढवलेलं आहे आणि अंतिम बॉल आहे. जर जम्बो सरांनी षटकार मारला तर रोख धनादेश 3000चा मिळेल. संदीप पवार तयार टीम गावडोशी कडून हा बॉल घेऊन. $5000 पर्यंत असंच मारायला ना 5000 6 मारा. ओहो हेलिकॉप्टर उडवलं गेलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेल होईल का पाहणं गरजेचं असेल. इथे मात्र जेल केला धरतीला दाणाने आला चौकार. 4 धावा नक्की येताना पाहायला मिळाल्या. चौकारासमोर मात्र नक्की धाव उच्चांक घेताना पाहायला मिळते. बंड्या भाऊ यांच्याकडून या चौकारासाठी 501चा धनादेश आलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 39 धावा. टीम गावडोशी KUCC ला बनवायच्या आहे 40 धावा. येणारे बॉल 18 हे गुणोत्तर आपण मांडूया आणि टीम रुळे संघाला विनंती करूया की लगोलग क्षेत्ररक्षण लावा आणि टीम गावडोशी प्रारंभिक जोडी लगेच पाठवा. टीम गावडोशी विनंती आहे आपल्याला. मॅडनवर टाकेल 3000 रुपये मॅडनवर. विकेटला हॅट्रिकला 2000. नक्कीच बंड्याभाऊ यांच्याकडून नक्की जम्बो सरांवरती पैशाची आतिषबाजी खैरात केली जाते. जर मेडलवर टाकली तर 1000 रुपये. 3000 रुपये एका मिडन ओव्हर साठी आणि हॅट्रिक घेतली तर 2000 रुपये. म्हणजे मिडन पण टाका आणि हॅट्रिक पण घ्या 5000. प्रत्येक विकेटला 500 रुपये.
नक्की जंबो सरांसाठी तुम चलने का हौसला तो रखो, दुआएं बहुत तुम्हारे साथ है, काटे की फिक्र मत करो. चला वळूया मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते. एका बाजूला असेल रुळे वैभव रुळे संघ तर दुसऱ्या बाजूला गावडो संघ. उशिलेल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच सांगतो गावडोशी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 3 षटकामध्ये रुळे संघाला केलं फलंदाजीसाठी आमंत्रित. रुळे संघाने 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अर्जित केल्या. धावसंख्या होती 39 धावा. विजयासाठी लक्ष ठेवलंय 40 धावांचं. 18 चेंडू 40 धावा कराव्या लागतील. नक्की मित्रांनो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोण बसला असेल तर कृपया विनंती असेल आपण बाहेर बसायचं आहे. ते खेळाडू कक्षाच्या समोर जे बसलेत विनंती केल्या ते आपण बाउंड्री लाईनच्या मागे बसायचं आहे. सन्माननीय आदरणीय रुळेगावचे आधारस्तंभ आणि प्रमुख अध्यक्ष सन्माननीय आमचे रामकृष्ण शिंदे दादा यांचं या ठिकाणी आगमन झालेले. आमच्या रुळे ग्रामस्थांनी सर्व प्रेक्षकांच्या वतीने त्यांचं हार्दिक 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 स्वागत. त्याचबरोबर आमचे रुळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच मोहर उमटवली गेली. चौकार. संतोष पुन्हा एकदा क्लास दाखवताना पाहायला मिळते. ही लढत मात्र अप्रतिम असेल. एका बाजूला असेल जंबो सर तर दुसऱ्या बाजूला असेल संतोष. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठी मोहर उमटवली गेली. चौकार येताना पाहायला मिळतोय. 40 धावांचं लक्ष गाठायचं. 18 चेंडू 40 धावा तर मात्र मोठे फटके खेळावे लागतील. संतोष यांच्या खांद्यावरती दूर असेल अप्रतिम अशी संतोष आणि राहुल ही नावाजलेली जोडी. कर्मवीर आणि जणू काही धर्मवीर आपल्या संघासाठी एक चोख भूमिका बजवावी लागेल आपल्या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर. आणि जंबो सर यांना मात्र संतोषच्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. कोण कोणावरती हवी होणार, कोण प्रभावित करणार. ओ बॅटची एज लागली गेली. घोषांकी क्षेत्र म्हणजे अर्थात डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एकेरी धावसाठी धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 5 धावा. पुन्हा एकदा समीकरण असेल जंबो सर की संतोष की जंबो सर. काय घडणार, काय बिघडणार, काय रंगणार या मैदानामध्ये, कोण कोणावरती हवी होणार हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं आहे. दोन्ही तुल्यबल्य संघ आहेत. दोन्ही गोलंदाज सुद्धा तितकाच ताकदवार, फलंदाज सुद्धा तितकाच ताकदवार. या दोघांमध्ये रंगलेलं युद्ध जसं चेंडू फळीमध्ये युद्ध तसंच मात्र गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये सुद्धा हे रंगलेलं युद्ध पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड इन टू द गॅप. कार्पेटच्या साहाय्यानं चेंडू जातोय खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषेपार 4 धावांसाठी. चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. जंबो सरांवरती डाऊन द ग्राउंड अटॅक चढवला जातोय आणि पुन्हा एकदा चौकार. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 9 धावा. काय पाहावं लागेल मैदानामध्ये ज्या पद्धतीने मित्रांनो बोलतात ना. पुन्हा एकदा सचिन दादा पळताना पाहायला मिळतोय. चांगला क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत पाहायला मिळत आहे. दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. मित्रांनो या क्रिकेटच्या मंचावरती असे वावराना की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. हार जीत ही तर मात्र निश्चित कोणाचं एकाला असतेच, परंतु अशी भूमिका बजावना की अडथळे कधी आले कधी गेले याचं तुम्हाला भान सुद्धा राहिलं नाही पाहिजे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगला काय एफर्ट होता. अप्रतिम अप्रतिम. हा रुळेगावचा चप्पळतेचा चित्ता. अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण याच्या मार्फत नेहमी पाहायला मिळतं. चांगले झेल सुद्धा पाहायला मिळते. चांगला रनअप पाहायला मिळतो आणि इथे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं. प्रयत्न चांगला होता. अपयश आलं काही हरकत नाही, परंतु प्रयत्नानं दाद दिली यातच मात्र नक्की तुझ्यासाठी मित्र नक्की टाळ्यांचा सुद्धा गजर झाला तुझ्या प्रयत्नासाठी. हे नक्की आपल्यासाठी, कारण की आपल्या पाठीवरती असणारी ना शाबासकीची थाप ही आपल्यासाठी खूप मोलाची असते. कारण जिंकल्यानंतर मिळणाऱ्या थाप आणि आपण जेव्हा मैदानामध्ये आपल्याला प्रेक्षकांना मिळणारी दाद ही खूप महत्वाची असते मित्रांनो. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहिलं तर जंबो सर तो आता मात्र समीकरण असेल राहुल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न बसला. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 1 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 1 षटका धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 12 धावा. आता समीकरण असेल 12 चेंडू
12 चेंडू 28 धावा. प्रति ओव्हर 14ची सरासरी ठेवणं कुठेतरी गरजेचं असेल. 12 चेंडू 28 धावा. काय असणार, होणार, काय होणार ते सुद्धा वेळ पण शिकवते, गुरु पण शिकवतात. दोघात फक्त एकच फरक आहे, गुरु शिकून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र आपली परीक्षा घेते. इथे कोणाची वेळ ठरणार योग्य, कोणाची ठरणार अयोग्य, काय घडणार, काय बिघडणार मैदानामध्ये, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा जेलची संधी होती काय, थोडासा चेंडू लांब राहिला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा चौकार, माफ करा, या चेंडूवरती येतो चौकार. क्लास दाखवताना पाहायला मिळते टीम गावडोशी. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र नक्कीच जिद्द कायम ठेवताना पाहायला मिळते. या चौकारासोबत धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 16 धावा. नक्कीच आपले प्रयत्न असले पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. ज्यावेळेस बोलतात ना, प्रयत्न करताना चुका होतात, चुकांमधून अनुभव सुद्धा होतात आणि त्या अनुभवातून मिळतं ते मात्र यश. पुन्हा एकदा बॅटची एज लागली गेली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विवेक यांच्या मार्फत एकेरी धाव अर्जित केली गेली. धावसंख्या होते 17. 17 पे खतरा कोणासाठी असेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. शांत आणि संयमी या नवी मुंबईच्या पंढरीमध्ये रंगलेलं आई सोमजाई माता चषक. पुन्हा क्रॉस द लाईन घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक शशिकांत. येस, यावेळी मात्र कोणती चुकी करत नाही. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. अप्रतिम. शशिकांतसाठी नक्की 2 शब्द सांगेन. स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात अडचणी खूप येतात, पण एकदा का अस्तित्व निर्माण झालं ना तर त्याचं स्वरूप हे नेहमी पाण्यासारखं असतं. अप्रतिमाचा झेल टिपला गेला शशिकांत यांच्या मार्फत. सीमारेषेलगत शेवटच्या क्षणापर्यंत मात्र नजरा रोखून धरल्या. नक्कीच बंडा सर यांच्याकडून पण बंडा सर यांच्याकडून गोलंदाजासाठी 100 आणि ज्यानं झेल घेतला शशिकांत त्याच्यासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बघूया. पुन्हा एकदा विकेटचा बदल. बॅक टू बॅक दुसरा विकेट. काय गोलंदाजी पाहायला मिळते. निलेश सर काय बोलता, मॅचचं पारडं कुठून कुठे पलटेल, काय होणार, काय बिघडणार या मैदानामध्ये. पुन्हा एकदा या गोलंदाजासाठी विवेकसाठी पुन्हा एकदा 100 आणि झेल घेतला दिनेश. शेखरदादा शिंदे यांच्याकडून सुद्धा या गोलंदाजाला आणि झेल घेतला दिनेश याला सुद्धा 100. तसेच बंडू सर यांच्याकडून सुद्धा नक्कीच 100 रुपयाचा पारितोषिक गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक. निश्चित विकास सर, जर आपण पाहिलं तर या षटकाची सुरुवात थोडीशी महागडी राहिली होती, परंतु त्यानंतर जे विवेक शिंदे यांनी केलेलं पुनरागमन आहे किंबहुना कमबॅक केलंय ते फार चांगलं आहे रुळे संघासाठी. आणि प्रामुख्याने लागोपाठचे 2 धक्के विवेक शिंदे यांनी दिले. बॉल हॅट्रिकचा आहे, परंतु थोडा वेळ अशा पल्लवी झाल्या होत्या. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊ शकले नाही आणि किंबहुना मिळालेली ती 1 धाव तर नक्कीच प्रभावित करताना पाहायला मिळतोय. सक्सेस आणि सक्सेससाठी असलेली धावपळ. सक्सेस इज अ फाईट बिटवीन यू अँड युअर सेल्फ. स्वतःसाठी मात्र फाईट करावं लागेल. स्वतःच्या मनामध्ये एक अस्तित्व निर्माण करावं लागेल. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येणं सर कुठेतरी गरजेचं असेल. निश्चित पैज लावायची आहे ना तर ती स्वतःशी लावा. यावेळेला आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे. आता येणारे 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 21 धावा. हे गुणोत्तर शिल्लक आहे.
आता मात्र नक्की लढत चांगली पाहायला मिळेल, कारण की जसं बोलताना धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही. ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळणार किंमत. तर कोणाला नक्की या सामन्यामध्ये या मॅच मध्ये कोण आपली किंमत वाढवणार, कोण द्वितीय आणि फर्स्ट पारितोषिकसाठी खेळणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 19 धावा. समीकरण असेल 6 चेंडू 21 धावा. फलंदाज निखिल आणि राहुल यांच्याकडे क्षमता आहे, मधल्या फळीमध्ये चांगली फलंदाजी करू शकतात, परंतु मॅच कोण फिनिश करणार, फलंदाज की गोलंदाज. 6 बॉल 21 चा थरार. गोलंदाज या षटकासाठी रुळे संघाकडून आलेले आहेत प्रदीप शिंदे. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हा टोला सी कॉर्नरला, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय का, नाही. येणारे 5 बॉल आणि बनवायचे आहे तिथून पुढे 20. जबरदस्त सामना तुम्हाला बघायला मिळतोय. ज्या मॅचची उत्कंठा वाढलेली आहे, कोणता संघ हा सामना घेऊन जाईल आणि सोनाट संघाबरोबर फायनल मध्ये खेळेल. 5 बॉल आणि 20 धावांची गरज. यावेळेला हा टोला लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. ओ खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, बल्कि उसी खेल में मजा है जिसमें हार की रिक्स हो. येतोय षटकार. नक्कीच सर, क्लास दाखवताना पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने बोललं जातं ना, वेळ नावाच्या बँकेमध्ये तुम्ही जेवढे परिश्रम डिपॉझिट कराल ना, जास्त भविष्यामध्ये त्याचं तुम्हाला जास्त व्याज मिळणार. म्हणजे इथे सुद्धा जर तुम्ही परिश्रम कराल तर त्या परिश्रमाचा मोल तुम्हाला विजयामध्ये नक्कीच संपादन करताना पाहायला मिळेल. आता समीकरण थोडंसं कमी झालेलं आहे, जे वाढलेलं होतं. आता येणारे 4 बॉल आणि बनवायच्या आहेत 14 धावा. तू थोडासा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. परंतु स्वतःची वेळ स्वतःलाच आणावी लागेल. येणारे 4 बॉल आणि बनवायच्या आहेत 14. एक सिली मिड ऑफ लावलेला आहे, त्याची आपण चर्चा करूया. एक वेगळं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, एक वेगळी रणनीती रुळे संघाने आखली आहे. फलंदाज राहुल यांच्या विरुद्ध आता सिली मिडॉनही लावलेला आहे. ज्या प्रकारे विकास सर कसोटी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण असतं ना, त्या प्रकारे सजवलेलं आहे. म्हणजे कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन फलंदाज भंग होईल का, हाच याच्या पाठीमागचा एक मानस असू शकतो. यावेळेला हा फटका डीप कव्हरला खेळलाय, प्रोटेक्शन नाहीये. चेंडू सीमारेषा ओलांडतोय 4 धावेंसाठी. नक्कीच सर, आतापर्यंत राहुलचे प्रयत्न चालू. ज्या पद्धतीने बोलतो ना, मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे तेरे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. इथं मात्र राहुल नक्कीच प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. प्रदीप यांना सुद्धा आता तेच प्रयत्न करायला लागतील. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू जेवढे येतील किंवा एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य देता येईल अशी मात्र गोलंदाजी करावी लागेल. तर मात्र राहुलला मोठे फटके खेळावे लागतील आणि प्रदीपला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल. नेहमीच आपण अनेकदा म्हणतो ना की ज्या प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. आता प्रयत्न मोठे ठेवावे लागतील गोलंदाज तयार. यावेळेला हा टोला हवेत आहे. बॅकअप दिला जाईल का बॉलला, की झेल घेतली जाईल, तर बॅकअप दिलाय. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा आल्या. आता शिल्लक बॉल 2 आणि धावा बनवायच्या आहेत 8. काय जबरदस्त सामना. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. आणि विकास सर, दोन्ही संघ लढतायत. नक्कीच सर, चांगले इथे मात्र बॅटल रंगताना पाहायला मिळते. कोशिश आखरी सास्त करनी चाहिए, मंजिल मिले या तजुर्बा, दोनों जिंदगी में जरूरी है. पुन्हा एकदा 2-8 चा थरार. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही. 2 धावा बनल्या तर शेवटच्या बॉलवरती मॅच जिवंत राहील. परंतु आता 1 बॉल आणि बनवायच्या आहेत 7 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल आता, कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 7 धावा, 1-7-13. नक्कीच रुळे संघाकडून आता नक्कीच प्रदीप साठी असेल 1-7-13. तुझी 1-7 हवी फक्त एका चेंडू साठी, मग नक्कीच आपण विजेते मिळू. निश्चित प्रेशर मध्ये प्रवीण
प्रदीप शिंदे यांनी केलेली गोलंदाजी फार बहरदार आहे. प्रामुख्याने थोडंसं दडपण होतं आणि प्रामुख्याने काही सुरुवातीचे बॉल महागडे असतानाही त्यांनी कमबॅक केलं आणि प्रामुख्याने या बॉलच्या पाठीमागे 1 धाव दिली. आता नशिबाच्या भरोश्यावरती गावडोशी टीमला थोडा वेळ हा सामना सोडावा लागेल. कोणता खराब बॉल येईल का आणि गावडोशी संघासाठी हा सामना जिवंत होईल का? 1 बॉल 7ची गरज. आणि हा सामना रुळे संघाने जिंकलाय. फायनलचा सामना रुळे विरुद्ध सोनाट. लगेच या टॉस होतोय. रुळे विरुद्ध सोनाट हा टॉस होतोय. आपण लगेच या. टीम सोनाट रिपोर्टिंग करा. टीम रुळे आपण अधिकचा वेळ न घेता टॉस करून घ्या. टीम रुळे आणि टीम सोनाट टॉस करून घ्या. तुम्हाला 2 मिनिटांचा कालावधी दिला जाईल सामना सुरू करण्यासाठी, परंतु प्रथम तर तुम्ही टॉस करून घ्या. सत्कार आपण हे टॉस करून घ्या. मी विनंती करेल दोन्ही संघाचे कर्णधार रुळे वैभव आणि सोनाट संघ, आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण लगेचच टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. चला लवकरच. आमचे प्रमुख पाहुणे श्री रामचंद्र कृष्ण शिंदे दादा, त्याचप्रमाणे अनिल वालाजी सकपाळ युवा उद्योजक यांनी आम्हाला प्रथम आणि द्वितीय पारितोषिक दिलेले आहे. त्या दादांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. मी विकासजी आपण या ना. या अनिल दा या. फायनलचा सामना कोण असणार आपण पाहतात. सहजीवन ग्राम विकास मंडळ रुळे आयोजित रुळे वैभव रुळे क्रिकेट संघ आयोजित आई सोमजाई माता चषक 2023 पर्व 5वे माना सन्मानाची स्पर्धा. त्याचा फायनलचा सामना. एका बाजूला सोनाट चॉईस द काटा. नाणेफेकीचा कॉल जिंकला रुळे. वेळ जास्त घेत नाही, अंधार होईल. रुळे संघाने घेतली प्रथम फलंदाजी. सोनाट संघाला करायचं क्षेत्ररक्षण. सोनाट संघ त्वरा करायची, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. रुळे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. शुभ संकेत आपल्या पारड्यामध्ये घेतला आणि प्रथम फलंदाजी. फायनल मॅच आहे. चला आपण पाहताय फायनलचा थरार. नक्कीच फायनल साठी पुन्हा एकदा सज्ज होऊ मित्रांनो. काय होणार या फायनल मध्ये ते सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. कोण असणार विजेता संघ.